एक ब्लॅक स्वॉन इव्हेंट डिसाईड केला. ब्लॅक स्वॉन म्हणजे काय माहिती का, 5,000 किंवा 10,000 हंस पक्षीमध्ये ना एक काळा पक्षी असतो. एकच काळा पक्षी मध्येच येतो. ओके, आणि त्याला ब्लॅक स्वॉन इव्हेंट असं म्हणतात. ब्लॅक स्वॉन इव्हेंट, ब्लॅक स्वॉन इव्हेंट इज अ लो प्रॉबॅबिलिटी ऑफ डिस्रप्शन. फार क्वचित 10 वर्षात 15 वर्षात एकदाच तो प्रसंग घडणार आहे. ओके, त्याला ब्लॅक स्वॉन इव्हेंट असं म्हटलं जातं. आणि तो कोणालाच माहीत नाही. कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाहीत आणि तो इव्हेंट कधी होईल हे कोणालाच माहिती नाही. साध्या लीडर लोकांना माहीत नाही आणि हे जे 10x लीडर्स आहेत ना, यांना पण माहीत नाही की हा इव्हेंट कशा रूपात होणार आहे आणि कधी होणार आहे. ओके, हा ब्लॅक स्वॉन इव्हेंट 10,000 हंस पक्षीमध्ये एक काळा पक्षी येणार आहे. ही होण्याची घटना चान्सेस आहे ना 1% पेक्षा कमी आहे. हा अपघात होण्याची चान्सेस 1% पेक्षा कमी आहे. पण पुढच्या 25-30 वर्षामध्ये किंवा एकदा हा इव्हेंट होणार आहे याची पूर्ण 100% गॅरंटी आहे. आपण 10,000 दिवस हेल्मेट घालतो. 30 वर्षामध्ये 10,000 दिवस आपण हेल्मेट घालतो. त्यातले 9,998 दिवस हेल्मेट म्हणजे त्रास. हेल्मेटमुळे केस जातात, हेल्मेटमुळे डॅन्ड्रफ होतो, हेल्मेटमुळे फार वाईट परिस्थिती होते, हेल्मेटमुळे गेटवर गाडी लावून कस्टमरकडे जाईपर्यंत 4 वेळा केस विंचरावे लागतात. ओके, पण ते काय म्हणतात माहिती का, 9,998 वेळा हेल्मेट म्हणजे त्रास आहे. पण पुढच्या 10,000 दिवसामध्ये ना 2दा हेल्मेट उपयोगी पडणार आहे. ते म्हणतात की ज्या अपघातात आपण मरतो तिथे गेम ओव्हर होतो, पण त्या चुकीमधनं आपण जिवंत राहतो. आपण नवीन धडे शिकतो. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याला आपण प्रोडक्टिव्ह पॅरोनिया म्हणतो. मग तो रोज हेल्मेट घालतो, कारण त्याला हे माहीत नाही ना तो अपघात होणार. प्रेडिक्ट व्हॉट इट विल बी वेन इट विल कम. आणि तेव्हा जो इव्हेंट येईल तेव्हा तुमच्याबरोबर काय होईल हे तुम्ही कधीच प्रेडिक्ट नाही करू शकत. ओके, म्हणून 10x सर ऑलवेज प्रिपेअर विथ लॉट ऑफ एक्स्ट्रा ऑक्सिजन. म्हणून ते एक्स्ट्रा ऑक्सिजन घेऊनच बसलेले असतात, गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन घेऊन बसलेले असतात. बिग मार्जिन ऑफ सेफ्टी अँड इन्क्रीज देअर ऑप्शन बिफोर दे मीट ब्लॉक 7. तो ब्लॅक स्वॉन, ती दुर्घटनेची आणि त्यांची जेव्हा भेट होते ना तेव्हा त्या दुर्घटनेतनं त्यांना जखमा होतातच, पण त्या जखमांमधनं बाहेर निघण्यासाठी लागणारे पैसे त्यांनी ऑलरेडी काढून ठेवलेले असतात. जस्ट लाईक डेव्हिड बशीर प्रिपेअरिंग फॉर एव्हरेस्ट. जसा डेव्हिड बशीर तयारी करत होता. ओके, हे जे आहे ना हे कदाचित सगळ्यांना आता कनेक्ट होईल की नाही माहीत नाही, परंतु जर तुम्हाला एक ग्रेट एन्ड्युरिंग ऑर्गनायझेशन बिल्ड करायची असेल, बिझनेसमध्ये फक्त आपलं घर चालवावं आणि अजून 2 फ्लॅट घ्यावे म्हणून नाही, तर काहीतरी मोठं करण्यासाठी आला असाल आणि आपल्याबरोबर 1200-1500 लोकांची जबाबदारी घेऊन त्यांना नैया पार करून देण्याची जबाबदारी करायची आहे, तर तुम्हाला एक ग्रेट ऑर्गनायझेशन बिल्ड करायचं आहे. 10x लीडर्स ऑलवेज थिंक अबाउट व्हॉट कॅन गो रॉंग. काय चुकीचं होणार आहे ते स्वतःला नेहमी प्रश्न विचारत असतात. ओके, दे आस्क क्वेश्चन्स. ही स्लाइड मी